मस्त असं बीड्स लॉक झाले इथं सगळे. चांगलं टाईट पॅक करून घ्यायचं. बघा अशा प्रकारे नथ झाली इथं. फक्त आता काय करायचं राहिलंय, इथं मी घुंगरं टाकते म्हणजे अजून थोडं छान वाटेल. इथं वर आहेत म्हणून टाकू राहील. तुमची मर्जी, तुम्हाला आवडतं का नाही आवडतं. इथं एंडला मी ते घुंगर. छान असे घुंगर घातल्यानंतर दिसतील. सगळं झालंय छान सिंपल असं दाखवलंय मी. त्यानंतर आपण इथे एंडला एक मोती टाकणार आहे मी. तर तुमचा मध्ये जी तुम्हाला टाकायचा गोल्डन मोठा मणी. वर असेल तर नक्कीच टाकू, पण मला वाटत नाही थोडा मोठा झाला. ओके, हा बसलाय. इथं एंड करताना याला यूज केलंय मी. त्याला पण असं लॉक करून घेतलंय. स्प्रिंग बनवायची, पण ती एकावर एक आली नाही पाहिजे. आणि हा म्हणजे कोणीच सांगत नाही, पण एक माझी स्पेशल ट्रिक सांगते. ही जी स्प्रिंग झाली आणि ही उरलेली जी तार राहते ती कधी कधी आपण टोचते लॉक केल्यानंतर. तर मी काय करते, असं कोणता पण इथला एक डिझाईन मधून पहिले परफेक्ट असं होऊन घ्यायचं, जे की दिसलं नाही पाहिजे. आणि जस्ट असं कोणत्या पण एखाद्या मोत्यातून टाकायचं, त्याला बाहेर काढायचं आणि मग कट करायचं. त्याने काय होतं की ही तार टोचत नाही नाकाला. चला तयार राहा. आपली नथ बघायला कशी झालीये. अशी नथ झाली आपली. आता जस्ट फिरून घेते मी. जसं स्टार्टिंगला मी हे केलं तसंच याला करते. पुढच्या साईडने करायचं, जेवढं छोटं होईल तितकं चांगलं. जस्ट असं केलं तर याला आहे ना असं फिरायचं, सरळ करून घ्यायचं. म्हणजे ही अशा प्रकारे आपली नथ झाली. ही बघा झाली आपली नथ बनून. आता मी घालून दाखवते तुम्हाला. चष्म्याचा थोडा प्रॉब्लेम आहे. हे बघू शकता. मस्त अशी नथ झाली. आता ही नाही काढणार मी, पण समजू शकता तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. सेम नेमनाथला काय करायचं, हे फुल ऍड नाही करायचं इथं. हे फुल करायचं आणि आतमध्ये नेम अटॅच करायचं. झालं. चला तर मग कसा वाटला लाईव्ह, तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला पण नंतर लाईक करा. आणि याला तर कोणी काही लाईकच केलं नाहीये, पण इट्स ओके. जाऊ दे, माझा पहिला प्रयत्न होता. रिस्पॉन्स चांगला भेटला. बरेच जण कंटिन्यू बघत होते. चला मग नेक्स्ट लाईव्हला तयार राहा. आता माहित नाही कधी घेईल मी, आधी सांगून देईल तुम्हाला. चला मग बाय.